मिळतील. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. ओव्हर नंबर 3 कंप्लीट होतीये. गणेशचा विचार केला तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा गणेशने खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि तिसऱ्या षटकामध्ये 8. एकंदरीत 19 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. विशाल येत आहेत. कशी कामगिरी विशालच्या माध्यमातून होती हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फिल्डर थोडेसे फंबल होत आहेत, मात्र थ्रोफेकी जी मात्र नॉन स्ट्रायकर एंडवरती सुरेख होती. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो धावसंख्या जी मात्र धावफलकावरती सध्याच्या स्थितीला दोन्ही पुढे जातीये आणि जाऊन पोचली आहे 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जागेवरून खेळायचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रोफेकी चांगली मागच्या चेंडूवरती देखील आणि या चेंडूवरती देखील थ्रो चांगला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाजाची केस संपुष्टात. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर आपल्याला आदित्य पाहायला मिळेल. 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे 4 चेंडू 4 चेंडूंवरती 2 मोठे स्ट्रोक. 35 पर्यंत धावसंख्या नेली तर मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. मात्र 30 पेक्षा कमी धावा राहिल्या तर मात्र मॅच एकतर्फी होत असताना पाहायला मिळेल. आमच्यासोबत प्रतीक जाधव ते देखील जोडले गेलेत ॲज अ स्कोरर. त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. चांगला चेंडू पायांना ब्रश होतोय आणि त्यानंतर शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जातीये. 23 धावा. संघर्ष पाहायला मिळतोय. 23 धावा म्हणजेच 21 चेंडूंमध्ये 23 धावा आतापर्यंत बनल्यात. 3 चेंडूंचं की अजूनही शिल्लक आहे. मात्र 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 35 पर्यंत धावसंख्या नाही गेली तर मात्र मॅच एकतर्फी होत असताना पाहायला मिळू शकते. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. प्रतीकने आधी सांगितलं होतं या चेंडूवरती षटकार जाईल आणि या चेंडूवरती षटकार जाताना देखील पाहायला मिळतोय. क्या बात आहे. सुभाषच्या बॅट मधून संघर्षमय षटकार सो मात्र पाहायला मिळाला. 29 धावा. अजून एक मोठा स्ट्रोक किंबहुना मी म्हणेल 2 मोठे स्ट्रोक आले तर मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. म्हटलं जातं दिल मांगे मोर, जितकं मिळेल तितकी हाव वाढते. 1 6 आलाय. पहिले बोलत होतो 1 ते 2 6. अजून 1 ते 2 6 आले तर अजून धावसंख्या होऊ शकते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता फलंदाज बाद होतोय. 30 आकड्यावरती चौथा झटका सो मात्र बसत असताना पाहायला मिळेल आई जीवदानी क्रिकेट संघ नानकर या संघाला. बापगाव टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. बापगाव टीमचे कॅप्टन अजूनही इथे उपस्थित नाहीयेत. सो रिक्वेस्ट असेल लवकरात लवकर आपण उपस्थिती दाखवायची. आपण टॉस करणार आहोत. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो स्ट्रायकर एंड वरून. मात्र इथे आपण पाहू शकतो 2 धावा कंप्लीट. 32 धावा ज्या मात्र झालेल्या 33 धाव्यांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. सुभाष सारखा एक चांगला खेळाडू तुमच्या जर बॅटिंग लाईनअप मध्ये तर त्याला लवकर का नाही पाठवलं हा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो. धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपल्याला 32 पाहायला मिळेल. 33 धाव्यांचं टार्गेट
मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलेला आहे. बापगाव ब विपक्ष ब्राह्मण करवले असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. टॉस आपण करणार आहोत. पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे असेल, मात्र दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे होतील. या गोष्टीची नोंद प्रत्येक संघाने करून घ्यायची. दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे असतील. ओपनिंग पेयर सलामीची जोडी लवकरात लवकर गुरवली ब संघाने पाठवायची. 32 जावा झाले. 33 जावेंचं टार्गेट सोपं असं लक्ष म्हणता येईल, मात्र म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. प्रयत्न तर करावे लागतील.
ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील चौथा सामना पाहायला मिळतोय. यानंतर होणारी मॅच एका बाजूला बापगाव ब संघ, दुसऱ्या बाजूला ब्राह्मण करवले असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मात्र पहिल्या फेरीतील चौथी मॅच पाहायला मिळते. 32 धावा बनल्यात. 33 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. बॉलिंग मार्क वरती सुभाष येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सलामीची जोडी कुणाल आणि मनोज. स्ट्रायकर एंड वरती मनोज, नॉन स्ट्रायकर एंड वरती कुणाल. बॉलिंग मार्क वरती सुभाष. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील काव कॉर्नर मध्ये आणि लॉंग ऑफला. पहिला चेंडू आपटलेला होता, हुक केलेला आहे आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती स्वॅगने केलंय स्वागत. वेलकम टू दी ग्राउंड. फलंदाजच्या बॅट मधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेला तोफेचा गोळा. चेंडू सीमा पार, षटकार. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय सुभाष. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. यावेळेस देखील आपटलेला चेंडू, त्यावरती देखील खरपूस समाचार. चेंडू सीमा पार, एक टप्पाखात. वाघांची दाड आणि फोडलाय पहाड. आलेला चौकार. 2 चेंडू आणि 2 चेंडूंवरती 10 धावा पाहायला मिळतात. सुभाष वरती जिम्मेदारी होती. ज्या खेळाडूने धावा बनवल्या त्याच खेळाडूच्या विरोधामध्ये धावा देखील येत आहेत, हे देखील तितकंच खरं आहे. येस, प्रतीक बरोबर म्हणतोय की समोर प्लेयर लावले तर मग आपटतोय का चेंडू, असे चेंडू टाकणार. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. 12 धावा धावफलकावरती आहेत. आता फुल लेनचा चेंडू टाकला तर इथे देखील सगळे म्हणायला लागले असं चेंडू टाकणं. 21 चेंडू 21 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो, मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकत असताना पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 3 धावा त्या देखील कंप्लीट होत आहेत. सुभाषचा विचार केला तर चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग करतो, परंतु मी म्हणेल सकाळपासून इथे मेहनत करतोय, प्रत्येक गोष्टीची पाहणी करतोय मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे कुठेतरी अंग देखील थकून जातो आणि म्हणायला गेलं तर मशीन देखील जास्त चालल्यावरती गरम पडते. सॉफ्टवेअर्स त्यांना अपडेट करायला लागतो. तुम्ही आम्ही माणसं आहोत, सकाळपासून जर काम केलं तर मात्र ताकद कुठून राहील हा देखील प्रश्न असतो. यावेळेस रूम क्रिएट करायचा प्रयत्न, जागा बनवली होती, क्षेत्ररक्षक होते, शॉर्ट कव्हर मध्ये कॅच सुटलेली पाहायला मिळतीये. दोन धावा कंप्लीट होत आहेत. 17 धावा धावफलकावरती. 17 रन ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे. डाऊन दी बॉल, कुठलाही फिल्डर नाही. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. चेज मोठी आहे, मात्र चेंडू सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती येतोय स्वॅगने चौकार. 21 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. येणारे 18 चेंडू आणि 12 धावेंची गरज. ज्याप्रमाणे फुग्यातून हवा निघावी पहिल्या षटकामध्ये या मॅच मधून हवा निघलेली पाहायला मिळतीये आई जीवदानी क्रिकेट संघ नानकर या टीमची. 18 चेंडू आणि 12 धावेंची गरज. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये असेल की कमबॅक केलं जाईल हे मात्र पाहणं महत्वाचं आहे. येणारे 18 चेंडू विजयासाठी 12 धावेंची गरज. सोपं आणि मापक असं आव्हान पाहायला मिळतोय. 4 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची आहे. शेवटपर्यंत जर गुरवली ब संघ राहिला तर मात्र ते हे मॅच जिंकू शकतात. मात्र विकेट्स इथे रेग्युलर इंटरव्हल वरती आल्या तर मात्र मॅचचं समीकरण थोडंसं चेंज होऊ शकतं. जर मॅच आई जीवदानी क्रिकेट संघ नानकर संघाला जिंकायची तर इथे विकेट्स घ्याव्या लागतील. डॉट बॉलने काहीच होणार नाही, कारण 18 चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज आहे.
आणि शेवटपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत गुरवली ब संघ गेला तर मात्र मॅच जिंकेल यात काही शंकाच नाहीये. वेळ वाचवणं गरजेचे. पहिल्या फेरीतील चौथी मॅच चालू आहे. अजूनही पहिल्या फेरीतील सामने आपल्याला कव्हर करायचे. त्यानंतर आपल्याला सेमीफायनल देखील आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचं. सो रिक्वेस्ट असेल थोडंसं सहकार्य करा. पुन्हा एकदा त्याच प्रकारे आपटलेला चेंडू आहे आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. सातत्याने याच गोष्टीचा मी उल्लेख करतोय. जर तुम्ही स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर ठेवले नाहीयेत मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आपटलेले चेंडू का टाकतायत. कारण आपटलेल्या चेंडूंवरती हुक आणि पुल खूप सुरेख प्रकारे केलं जातं या इनिंग मध्ये. जे मात्र गुरवली ब संघाच्या माध्यमातून आणि त्यांच्या फलंदाजांच्या माध्यमातून विजयासाठी अजूनही 8 धावेंची गरज आहे. 8 धावेंची गरज. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला डाऊन दी बॉल फिल्डर येतोय सुभाष. कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागतोय 25 या आकड्यावरती. बॅट्समनची केस संपुष्टात. गुरवली ब संघाला पहिला हादरा. विजयासाठी अजूनही 8 धावेंची गरज. 16 चेंडू आणि 8 धावेंची गरज. मंगेश आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. रिव्हर्सचा अटेम्प्ट पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. 15 चेंडू 8 धावेंची गरज. आता मॅच एकतर्फी झाली. मॅच गुरवली ब संघाच्या बाजूने फिरलेली पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 8 धावेंची गरज आहे. अजून एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. 14 चेंडू 8 धावेंची गरज. इथून मॅच टर्न होईल काय देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र मला वाटतंय सध्याच्या स्थितीला विकेट्स पडल्या तरच मॅच टर्न होऊ शकते. अन्यथा 14 चेंडूंमध्ये 8 धावा या होऊन जातील. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते. झाली चुकी. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. पॅकिंग साठी आलाय आणि तोपर्यंत कंप्लीट ज्या मात्र झालेल्या आहेत 2 धाबा. विजयासाठी फक्त 6 धाब्यांची गरज. 13 चेंडू आणि 6 असं समीकरण पाहायला मिळतं. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. आता समीकरण येऊन टेपलंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. अनऑर्थोडॉक्स स्टाईल मध्ये बॅटिंग करायचा प्रयत्न करण्यात आला. 11 चेंडू आणि 5 धावेंची गरज.
11 चेंडू आणि 5 असं समीकरण पाहायला मिळेल. इथे स्ट्रोक फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात. विजय कॅच होती. कंप्लीट फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. येणारे 10 चेंडू आणि 5 धावेंची गरज. येणारे 10 चेंडू आणि 5 धावेंची गरज असं समीकरण पाहायला मिळेल. इथे कमबॅक होईल का पाहणं महत्वाचं असेल. बॅक टू बॅक विकेट्स पडत असताना पाहायला मिळत आहेत. एक धाव झाली ही कंप्लीट. कलेक्शन झालं असतं. कलेक्शन झाल्यावरती एस्ट्यांना चेंडू लागला असता तर मात्र फलंदाज बाद झाला असता. मात्र जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. 9 चेंडू 4 धाव्यांची गरज. 9 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. आता एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक बाउंड्री आली की मॅच फिनिश होईल. 9 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. एका बाजूला गुरवली ब, दुसऱ्या बाजूला नानकर शफल झाले होते आणि त्यानंतर ऑफ ड्राईव्ह करण्यात आलं. एक धाव कंप्लीट होतीये. 8 चेंडू 3 धाव्यांची गरज. असं वाटलं होतं तिसऱ्या षटकामध्ये किंबहुना दुसऱ्या षटकामध्येच मॅच फिनिश होईल. मात्र त्यानंतर देखील कमबॅक पाहायला मिळते. सुभाषच्या पहिल्या षटकामध्ये धावा जास्त झाल्या. अन्यथा मी म्हणेल या मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होऊ शकली असती. कारण दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. इथे एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो चांगला आहे. अपील केली जाते आणि फलंदाज बाद होतोय. समीकरण येणारे 7 चेंडू आणि 2 धावेंची गरज. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. आता समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 6 चेंडू विजयासाठी 2 धावेंची गरज. 6 चेंडू आणि 2 धावेंची गरज आहे.
बॉलिंग मार्क वरती आदित्य आपल्याला पाहायला मिळतील. येणारे 6 चेंडू 2 धाब्यांची गरज. मात्र मागच्या 2 षटकांचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या 2 षटकांमध्ये 10 धावा फक्त खर्च झाल्या. 18 चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज असताना आता समीकरण येऊन टेपलंय 6 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. आता 2 ते 3 पहिले चेंडू डॉट आले तर मॅच थोड्या प्रमाणामध्ये बदल घेऊ शकते. मॅचचं पाडदं जे मात्र थोड्याशा प्रमाणामध्ये चेंज होऊ शकतो. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. नानकर टीम खूप जास्त अवधी घेतला जातो तुमच्या माध्यमातून. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 2:30 वाजून गेलेत. अजूनही आपल्याला एक मॅच पहिल्या राऊंडची कंप्लीट करायचंय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट येतोय. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. पाच चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. अजून एक डॉट बॉल आला तर प्रेशर गुरोली ब संघावरती येऊ शकतो. सध्याच्या स्थितीला प्रेशर मध्ये तर ते आहेतच, कारण मागच्या 13 चेंडूंमध्ये फक्त 10 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. समीकरण 2 धाव्यांची गरज आहे. मात्र 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि कमबॅक जो नानकर संघाने केलाय त्यांचं देखील उल्लेख आणि कौतुक होणं गरजेचं आहे. मात्र फक्त 2 धाव्यांची गरज आहे. इथे डॉट बॉल येईल की सिंगल डबल येईल पाहणं महत्वाचं. बॅटची कडा लागतीये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मॅच होतीये फिनिश. गुरवली बस संघाने मॅच जिंकली. वेल प्लेड टीम. हार्ड लक टफ लक आपण नानकर संघाला देणार आहोत. फिल्डिंग लावून घ्यायची. फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची. तर ओपनिंग पेयर सलामीची जोडी बापगाव ब संघाने पाठवायची.